नमस्कार. आपण आहोत चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये आणि भिवापूर वार्डमध्ये. इथे जनमानसांची मदत किंवा जनमानसांनी एकमेकांच्या हाकेला जाऊन येणारी माणसं मात्र या प्रभागात दिसतात. आणि खरंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आज आपण अशा एक राजकीय नेत्यांशी मिळणार आहोत. त्यांच्याशी खास एक मुलाखत आपण त्यांची घेणार आहोत. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून ते या महानगरपालिकेच्या माध्यमातून इथल्या प्रभागातल्या लोकांना किंवा इथल्या प्रभागाचा विकास मूलभूत जे त्यांचे हक्क किंवा त्यांचे अधिकार आहेत ते त्यांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. असे आपल्यासोबत आहेत देशमुख साहेब आणि आपण त्यांच्याकडनं खरं तर जाणून घेणार आहोत आताची सध्याची परिस्थिती काय आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. नेमकं काय सांगाल, आता 2025चा बिगुल वाजलेला आहे आणि रणधुमाळी सुरू झाले. नमस्कार, मी वसंत राजेश्वरराव देशमुख. माझे राजकीय गुरु माझे वडील कैलासवासी राजेश्वरराव सोमाजी देशमुख हे चंद्रपूर नगरपालिकेला नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या आशीर्वादाने मला इथे मागे 25 वर्षापासून स्थानिक नागरिकांनी अहोरात्र दिवसरात्र एक करून मला त्यांनी निवडून देण्याचा निर्धार केला आणि मला 5 वेळा नगरपालिका ते महानगरपालिका इथे प्रतिनिधी म्हणून पाठवलं. उपमहापौर म्हणून मी काम केलेलं आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. सभागृह नेता म्हणूनही काम बघितलं आहे. इथल्या स्थानिक नागरिकांची मला जी ओळख म्हणून दिली ती आहे मामा. मला मामा म्हणून इथं ओळखल्या जाते आणि त्यांच्या सर्वांच्या मित्रांच्या आशीर्वादाने हे निवडणूक माझ्यासाठी फार सोपी आहे असं मी निश्चित गृहीत धरून चालेल. लाडाने आपल्याला मामा म्हणतात आणि मामा म्हटलं की अनेक प्रेम देखील जागृत होतं. खरं तर अनेक अनुभव देखील आपण ऐकलात. मात्र यापूर्वी आपण जेव्हा चंद्रपुरात भारतीय जनता पक्षांची पाहिजे त्या पद्धतीने जी राजकीय बळकटपणा होती ती नव्हती, त्यावेळेस देखील आपण नगरसेवक म्हणून अनेकदा इथनं निवडून गेलात आणि काम केलात. विरोधी पक्ष त्या सभागृहामध्ये म्हणून देखील काम केलात. कुठल्या समस्या घेऊन किंवा कुठल्या विकासात्मक भूमिका पायंडा जो आपण राबवला इथल्या नागरिकांना ते सोयीचं झालं आणि त्यांना त्यामधनं बळकटी मिळाली, या निमित्ताने आपण काय सांगू शकाल? मागील 25 वर्षामध्ये साधारणतः ह्या परिसरातील जेवढे मुख्य कामं आहे, कॉन्क्रीट रोड, मोठे नाले, भूमिगत नाल्या, शिवाय भूमिगत नाली नाला, हा हनुमान खिडकीचा रपटा सध्या हल्ली त्रासदायक आहे. परंतु कच्चा रपटा करून आम्ही हा पुलाला आता हनुमान खिडकीकडनं पुलाचं काम केलेलं आहे. भविष्यातही सुद्धा खूप चांगलं काम करेल याची मला इथल्या स्थानिक नागरिकांमुळे ग्वाही देतो. निश्चितच मी माझं संपूर्ण तन मन धन मी ह्या प्रभागामध्ये दिलेलं आहे आणि 25ची निवडणूक इतरांसाठी कशी आहे हे मला माहीत नाही. परंतु माझ्या व माझे सहकारी मित्र जे आहे खंडेलवारजी, चंदनखेडे मॅडम, सीमा पाटील आणि आम्ही चौघंही ह्या परिसरातून निश्चितच विजयी होऊ एवढा मला विश्वास आहे. शेवटी इथल्या मतदारांना किंवा इथल्या राजकारत्यांना आपण काय सांगू इच्छिता? चंद्रपूर शहरात भिवापूर परिसर हा म्हणजे प्रचलित प्रभाग आहे. इथे ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी लाभलेली आहे. त्याच्यामुळे महाकाली मंदिर परिसर, रामेश्वर मंदिर, शिवाय इथे पुरातत्व विभागांचं काम आहे, मोठी शिवपिंड आहे. अशा परिसरातल्या लोकांनी मला नेहमी खूप हृदयातून त्यांनी मला जवळ केलं. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण जसं मला 25 वर्ष इथे सभागृहात पाठवलं तसंच परत हे आमच्या 4 उमेदवार खंडेलवारजी, चंदनखेडे मॅडम, सीमाताई पाटील मॅडम आणि आपण निश्चितच आम्हाला चौघांना सभागृहात पाठवाल, काम करण्याची संधी द्याल अशी मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान लोकराज्य TV न्यूज फिरते आहे, प्रभागात फिरणार आहे, लोकांच्या प्रश्न जाणून घेणार आहेत आणि नेत्यांकडनं त्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न आम्ही काटोकाट करणार आहोत. आणि कोणालाही समस्या, इथल्या प्रभागाच्या कुठल्याही समस्या असतील तर नक्की लोकराज्य चॅनलशी आपण संपर्क साधा आणि आपण या समस्या अशा नेत्यांपुढे ठेवून आपल्या प्रभागाचा विकास, आपल्या महानगरपालिकेचा विकास, आपला स्वतःचा विकास, कुटुंबाचा विकास करण्यासाठी लोकराज्य TV नक्कीच आपल्यासाठी माध्यम ठरेल